वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात निषेध व्यक्त करण्यात आला। वाशिम प्रतिनिधी परमेश्वर कांबळे। मानोरा तालुक्यात तेलंगणामध्ये झालेल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध करण्यासाठी गाव इंझोरी, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम येथे जाहीर निषेध करण्यात आला। आत्यंतिक दुःख होते की तेलंगणा राज्यातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना काही समाजकंटकांनी केली आहे। या घटनेचा निषेध करून या समाजकंटकांना कायदेशीर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यासाठी महात्मा फुले चौकातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून निषेध व्यक्त केला। यामध्ये माता, भगिनी, आबालवृद्ध व गावातील सर्व नागरिक जमले होते। ही केवळ एका महापुरुषाची विटंबना नव्हे, तर सत्यशोधक चळवळीची विटंबना आहे, देशाची विटंबना आहे। त्यामुळे गावातील सर्व नागरिकांनी जाहीर निषेध केला। निषेध करत आहे। सांगू कसं मी ज्योतिबा काळजात घाव आहे, वाहत्या रक्तात रे बापा गोंदले तुझे नाव आहे, केलेत सैतानांनी तुकडे माझ्या काळजाचे, तुला संपविण्याचा मांडला असा डाव आहे। तेलंगणा राज्यामध्ये सांगारेड्डी येतांच्या पुतळ्यांना काळं फासल्या जातं, असल्या प्रकारच्या घटना ह्या भारतभरात होतच असतात। पण भावांना लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये जे काय आज आपण एकजुटीने राहत आहोत, जे आपण आम्ही भारतीय लोक या सदराखाली, या शीर्षकाखाली अनेक जात, धर्म, वर्ण, पंथ, अनेक रीतिरिवाज, अनेक बोलीभाषा बोलणारे लोक आम्ही एकोप्यानं राहतो। याच्या पाठीमागचं जर कारण असेल तर ती मध्ये भारतामध्ये असलेली समानता, बंधुत्व, न्याय या सगळ्या सूत्रांना एकत्र घेऊन चालणारं भारतीय संविधान। डॉक्टर तेलंगणामध्ये झालेल्या घटनेचा जाहीर निषेध नोंदवितो आणि महात्मा ज्योतिराव फुलेंच्या चरणी आणि माता साऊच्या चरणी नतमस्तक होऊन आमच्या भारतीयांना केलेल्या या कृत्याची जाहीर माफी सुद्धा मागतो। ज्या पुतळ्याची विटंबना केली त्यानिमित्त मी इंझोरी सर्कलच्या वतीने जाहीर निषेध करतो। निषेध निषेध निषेध। महात्मा फुले ज्यांच्या नावातच क्रांती आहे अशा महात्माची तेलंगणा राज्यात विटंबना केली जाते। खरोखरच ही अशोभनीय गोष्ट आहे। ज्या महापुरुषांनी या देशासाठी आपले पूर्णश आयुष्य खर्ची घातले अशा महापुरुषाची विटंबना 8-8 दिवसांनी आपल्या भारत देशात घडत आहे। खरं जे गरीब लोक आहेत, जे गरीब महिला आहेत, ज्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, अशा महिलांना, मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला, अशा लोकांची या भारत देशामध्ये विटंबना केली जात आहे। हे कितीपत योग्य आहे आणि सरकारला हे समजायला पाहिजे की एवढे समजा महापुरुष ज्यांनी शिक्षणाचं महत्त्व दिलं, शिक्षण काय असते। मी कैलाश डोंगरे, इंझोरी या गावातून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले तेलंगणा या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचे अवमान झालेला आहे। मी या घटनेचा जाहीर निषेध करतो, कारण की ज्या आयुष्य झिजवलं, शिक्षणाची दारं खुली केली अशा महामानवाला तेलंगणा राज्यामध्ये झालेल्या विटंबनेचा मी जाहीरपणे निषेध। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। एवढा मोठा पुतळा त्यांनी गदागदा हलवला आणि पाडणार तेवढ्यात पोलिसांनी मध्यस्थी केली म्हणून जमलं, नाही तर हा पुतळा पाडला असता। फक्त कोड्या रिकामचोट माणसाने हा पुतळा हलवला आणि पाडला, एवढी साधी गोष्ट ही नाही, हे कृपया समजून घ्या। महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणं म्हणजे याचा अर्थ काय होतो, हा अर्थ आपल्याला समजला पाहिजे। महात्मा ज्योतिराव फुले ज्या मूल्यांसाठी जगले, ती विचारधारा काय होती, त्या विचारधारेला विरोध म्हणून आज हे लोक अशा पद्धतीचं वर्तन करत आहेत। महात्मा फुलेंनी आपलं आयुष्य, संपूर्ण आयुष्य कशासाठी खर्च केलं हे तुम्हाला लक्षात असेल की गोरगरिबांच्या शाळा ज्या आहेत त्या सुरू व्हाव्यात, सर्व बहुजनांची लेकरं शिकावीत, हा समाज पूर्णपणे शांततेनं, प्रेमानं नांदला पाहिजे, हे त्यांचं स्वप्न होतं। सावित्रीबाईंचं सुद्धा स्वप्न होतं। मग यांच्या पुतळ्याला विटंबना करण्याचं कारण काय होतं?
या विचारधारेला जो विरोध आहे तो विरोध दाखवण्यासाठी आणि एक खडा टाकण्यासाठी हा एक प्रयोग करण्यात आला. आम्ही जर आज नागाचा फणा उगारला नाही तर आपण जिवंत असून मेल्यासारखे झालेलो आहोत असं मला वाटतं आहे. कारण त्या लोकांना कायदेशीरपणे सक्त कारवाई करण्यात यावी त्यांच्या विरुद्ध, अशी मी या ठिकाणी सूचना करतो, विनंती करतो गव्हर्नमेंटला. या ठिकाणी तुम्ही एवढ्या संख्येनं का होईना आलात, तुमचे खरोखर आभार मानतो. तुम्ही जर सोडलात तर या गावामध्ये काहीही माहीत नाही कुठे काय झालं ते. म्हणजे एक एक करून आपला महापुरुष संपवण्याला आला. महापुरुष संपवण्याला आला म्हणजे आपली विचारधारा संपवण्याला आली. मित्रांनो, मी वारंवार तुम्हाला सांगतोय की तुमची शेती धोक्यात आहे, तुमच्या मुलांचं भविष्य धोक्यात आहे, 65,000 शाळांचं भवितव्य धोक्यात आहे. देव करून माझं जे बोलणं आहे ते खोटं ठरव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आज या ठिकाणी. पण तुम्ही जोपर्यंत रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत या लढ्याला यश प्राप्त होणार नाही, एवढी विनंती करतो. थांबतो. बोला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. धन्यवाद. फुले की जय महात्मा ज्योतिबा फुले की जय.